पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अनामिका ताई, मी गेल्यानंतर हे एकटे पडतील हो. त्यांना खूप त्रास होईल आणि सचिनला मी त्रासात नाही बघू शकत. अनामिका ताई, काही झालं तरी ती बाई बदलली आहे यावर माझा विश्वासच नाही. एक मिनिट माझ्याकडे अजून एक गोष्ट आहे. थांबा. हे काय आहे? तुमची आई ज्या जमिनीसाठी लढतेय ना, त्या जमिनीचे कागद येते. हे कागद तुझ्याकडे कसे आले वल्ली? कारण अनामिका ताई, तुमच्या आईची जमीन जी बाई बळकवण्याचा प्रयत्न करत होती ना, ती बाई आता सुधारली आहे. तेव्हा तिने स्वतःहून हे कागद मला आणून दिले. अनामिका ताई, खरं तर काही गरज नव्हती ना, पण स्वतःहून तिने हे कागद मला दिले. तो तुम्हाला सांगतेय, रिया मॅडम आता बदलले आहेत खरंच. वल्ली, तुला खरंच वाटतंय ना की रिया बदलली आहे? मग मी सांगते तसं कर. मी वल्ली बरोबर जास्तीत जास्त वेळ राहायला हवं. या मनस्थितीत तिच्या डोक्यात काय येईल काही सांगता येत नाही. तिची काळजी घ्यायला हवी. कामात असेल म्हणून उचलत नसेल का? काय ग, सकाळ सकाळ कसली काळजी करत बसली आहेस? काही नाही. हे काय आहे? तुमची आई ज्या जमिनीसाठी लढतीये ना, त्याचे कागद आहेत. एकच मिनिट. हं, अगं आले. काय आहे हे? कसले कागद? तुझ्या जमिनीचे कागद. अगं बाई, तुझ्याकडे कसे आले? तिने दिले पाठवून. तिने हक्क सोडलाय. कुणी? त्या तुझ्या अमराठी मुलीनं. तिला नकोय ती जमीन. खरंच? चला, उशिरा का होईना तिला सद्बुद्धी झाली. पण तरी तुझ्याकडे कसे आले हे कागद? त्याच्याशी तुझं काय आहे? तुला कागद मिळाले ना, ठीक आहे की मग. परिस्थिती माणसाला बदलते हेच खरं. खरंच बदलली असेल का रिया? देव तिचं भलं करो बाई. वल्लीचं भलं होईल का? अरे अनामिका, बस बस, मी तुझ्यासाठी उपमा आणते, चहा आणते, ते घे. नाही नाही, मी वल्लीला भेटायला आले. कुठे वल्ली? अगं वल्ली नाही आहे घरात. सकाळी सकाळी कुठे गेली वल्ली? कुठे वल्ली? ते मैत्रिणीला भेटायला गेली आहे म्हणली, कुठली तरी जुनी मैत्रिणी. तुझं काही काम होतं का? आम्ही बाहेर जाणार होतो दोघी. आम्हाला काही म्हणली नाही, तुमचं ठरलं होतं बाहेर जायचं म्हणून. ही मैत्रिणीकडे नक्कीच गेली नसेल. काय करत असेल? कुठे गेली असेल? मी निघते. हा अगं असं काय, थांब ना, 2 घास खाऊन घे, चहा घे, तो पण येईल का ती? हा, नाही, बाहेरच भेटते तिला. मी निघते मावशी, येते नंतर. आजकाल या 2 पोरींचं काय चालू असतं ना, मला कधी कधी कळतच नाही. आत येऊ का? अगं ये ना, विचारतेस काय? आत ये. काय घेणार, चहा कॉफी? नाही नाही नाही, मला काहीच नकोय. मला फक्त तुमची मदत हवी आहे. काय मदत हवी आहे? पैसे हवेत का? थांब मी. यार,
बॅग मी गाडीत विसरली, त्यात चेकबुक आहे. थांब, मी पिऊन दादाला सांग. एक मिनिट, मला मला नको आहेत, मला तुमचे पैसे नको आहेत. तुला बरं वाटत नाही का? तुला काही त्रास होतोय का? चल आपण हॉस्पिटलला जाऊ. नाही चल. नाही नाही नाही, मी ठीक आहे. मला जरा एका वेगळ्या गोष्टीची मदत हवी आहे. बरं ठीक आहे, तू आधी बस, आपण बोलू. बस ग वल्ली, बस प्लीज, बस. ठीक आहे. नाही नको. बरं बोल, काय झालं वल्ली? रिया मॅडम, आता आपल्याला माहिती आहे ना, मी फार दिवस जगणार नाहीये. आता मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण मला ना भीती वाटायला लागली आहे. मी गेल्यानंतर ना सचिन फार एकटा पडेलो. त्याला नाही सवय एकट्याने काहीच करायची. म्हणजे तो भाऊजींसारखा नाही आहे ना. म्हणजे त्याला बोलायला, निर्णय घ्यायला प्रत्येक वेळेला ना जोडीदाराची गरज असते. पण मी नसताना ते सगळं कोण करणार? मी काय म्हणते, काय? रिया मॅडम, तुम्ही फक्त सांगा, तुम्ही माझ्या सचिनसाठी हे सगळं कराल का? तुला चालणार असेल तर मी सचिनची फ्रेंड बनायला तयार आहे. मी ते ट्राय करू शकते. नाही 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 रिया मॅडम, मला माहिती आहे ना की सचिनला एका जोडीदाराची गरज आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की मी गेल्यानंतर तुम्ही माझी जागा घ्यावी. तुम्ही लग्न कराल माझ्या सचिनशी. अगं वल्ली, तू काय बोलते? अजिबात नाही, हे शक्यच नाही. नाही 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 असं- नाही नाही नाही, हे विचार पण मी नाही करू शकत. नाही 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 नाही. मला खरं सांगा, तुमचं सचिनवर प्रेम होतं ना? होता म्हणजे आहे, पण जे काय मी केलं वल्ली ते वेडेपणा होता. कसला वेडेपणा, कसला वेडेपणा रिया मॅम. एखादी व्यक्ती जर आपल्याला खूप आवडत असेल तर ती मिळवण्यासाठी आपण काही केलं तर त्यात काय चूक आहे? म्हणून मी हे रिया मॅम, मला ना माझ्या सचिनला फक्त आनंदी बघायचं हो. आणि मला माहिती आहे, मला सचिनला आनंदी बघायचं असेल ना तर त्याला एका जोडीदाराची गरज आहे. त्याच्यावर नितांत प्रेम करणारी व्यक्ती त्याच्या आयुष्यात कायम असावी, ही एवढी इच्छा आहे माझी. आणि मला सांगायत काय चूक आहे? नाही नाही, तुम्ही असं समजा की माझी शेवटची इच्छा आहे. अगं वल्ली, तू काय शेवटची इच्छा? काय बोलते? असं काही होणार नाहीये. आपण फॉरेनला जाऊ, तुझं ट्रीटमेंट करू, तू बरं होईल ग. मी नाही बरी होणार आहे, नाही होणार आहे मी आता बरी. मी मान्य केलंय, मी ते सत्य पचवलंय, मी नाही होणार आहे आता बरी. वल्ली, जरी मी तयार झाली तर सचिनचा काय? तो तयार होईल का? घरच्यांचा काय? त्यांना चालणार का? ते मी बघेन ना. हा, घरच्यांना काय सांगायचं, सचिनला काय सांगायचं, त्यांना कसं समजवायचं ते मी बघेन. तुम्ही फक्त हो म्हणा ना. हात जोडते तुमच्या समोर, तुम्ही माझ्या सचिनची लग्न करा ना. रिया मॅडम, ऐका ना, मी तुमच्यात बदल घडला ना. मी बघितलंय ना तुमच्यात किती बदल घडलाय. आणि मी सुद्धा आधी वाईट वागायचीच की. मला दुसरी संधी मिळाली ना, तशी दुसरी संधी मी तुम्हाला दिली तर काय हरकत आहे? जस्ट बिकॉज माझं सचिनवर प्रेम आहे म्हणून मी हे करत नाहीये. मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी करते, तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. वल्ली, मॅडम, तुमचे मी किती आभार मानू. नाही ग वल्ली, प्लीज तू हे सगळं नको करू. उलट किती दिवस लागले मला तुला ओळखायला. तू किती मोठ्या मनाची आहे. तू किती तुझ्या नवऱ्याचा विचार करते. तू गेल्यानंतर तो सुखाने राहावं म्हणून तू एवढा मोठा सॅक्रिफाईस करते. तू खूप ग्रेट आहेस ग. मला माझ्या सचिनला फक्त आनंदी बघायचंय, बाकी काही नाही. तुम्ही एक काम करा, आपण दोघी आज वाड्यावर जाऊ आणि मी माईमावशींना आणि अप्पांना वाड्याच्या बाहेर पाठवते आणि आपण सचिनशी बोलूया. आर यू शुअर? ठीक आहे, मी येते. एक मिनिट हा. हॅलो सचिन,
हां, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं संध्याकाळी. हां, तू घरीच आहेस ना? घरीच थांबा, मला बोलायचंय. हां? वल्ली कुठे असू? केव्हाची फोन करते अगं मी? फोनच उचलत नव्हतीस माझा. मला किती काळजी वाटत होती माहितीये. खरं सांगू अनामिका ताई, आता माझी सगळी काळजी मिटली आहे. मी गेल्यानंतर यांची अजिबात वाताहत होणार नाही. मी आत्ताच सगळी सोय करून आली आहे. काय बोलती असू? अहो मी आता रिया मॅडमच्या ऑफिसमध्ये आहे. माझ्यानंतर त्या सचिनशी लग्न करायला तयार झाल्यात. वल्ली अगं काय केलंस तू हे? मी बोलणार होते तुझ्याशी याविषयी. का घाई केलीस सांग मला? वेळच नाहीये माझ्याकडे. आणि आता मी ठरवलंय ह्याच्यात काहीच बदल होणार नाहीये. सचिनला मी आयुष्यभर एकटं नाही ठेवू शकत. ठेवते मी फोन. माझा सचिन ना खूप घोरतो. म्हणजे जर तो खूप दमला असेल ना तो खूप जास्त घोरतो. जर तो खूप घोरला ना रात्री की समजून जायचं की त्याने खूप काम केलंय दिवसभरात. आणि झोप तशी त्याची चांगली आहे. पडल्या पडल्या झोपतो. आणि सावध आहे पण त्याची झोप सावध आहे. जरा कुठ झालं की त्याला लगेच जाग येते. सकाळी 5 वाजता जाग येतेच येते. 5 वाजता उठतो, 5:30 पर्यंत असाच लोळतो. मग त्याला चहा लागतो. आलं घातलेला आलं खूप आवडतं सचिनला. आलं घातलेला चहा दिला मग सचिन अगदी प्रेमाने दिवसभर काम करेल. म्हणजे तुम्ही किती काम दिलत ना तरी तो करेल. आवडतो त्याला चहा खूप. आणि त्याला कपडे सुद्धा इस्त्री करायला खूप आवडतात. म्हणजे माझ्या साड्या आहेत ना त्या सगळ्या तोच इस्त्री करतो. आणि मी नेसून मिरवते सगळीकडे. पण कपडे नीट नाही ठेवत बाबा. अजिबात कपडे नीट नाही ठेवत. म्हणजे कपाटात ना अशा घड्या करून ठेवलेल्या असतात ना. खालचा कपडा काढणार आणि सगळे कपडे मग अंगावर पडतात. मग ते सगळे कपडे मला आवरायला लागतात. म्हणजे यापुढे तुम्ही आवराल. एक मिनिट. हा अनामिका ताई. वल्ली ऐक ना. हा. मला असं वाटतं तू अजून एकदा विचार करायला हवास. असा निर्णय झालाय. तू कुठे आहेस आता? गाडीत आहे. बरं ठीक आहे, मी वाड्यावर येते. बाय. रिया मॅडम ऐका ना, आपण जरा लवकर जाऊया का? अनामिका ताई वाड्यावर येणार आहेत त्याच्या आधी आपण पोहोचूया. चल. लवकर लवकर चला. आपल्याला सचिनशी बोलायचं आहे ना. सचिनशी बोलूया आपण. आणि त्याला जेवण गरम लागतं. गरम जेवण खूप प्रेमाने खातो तो. अगदी प्रेमाने. म्हणजे लहान बाळ जेवतो ना अगदी तसाच जेवतो. आणि त्याला माझ्या हातचं जेवण खूप आवडतं. आम्ही विचार केला होता हॉटेलमध्ये मीच जेवण करेन. पण ठीक आहे. घरचं जेवण असलं ना तर ते त्याला चालतं. गरम गरम पाहिजे. भाज्या तर तो सगळ्या खातो. त्याची सगळ्यात आवडती भाजी म्हणजे कारल्याची. खरं तर कोणाला आवडत नाही पण माझ्या सचिनला आवडते फार कारल्याची भाजी. अनामिका ताई यायच्या आधी आपल्याला पोचायचं होतं. आपण पोचलो. चल लवकर चल. एक मिनिट रिया मॅडम. अरे काय काय मला हे नाही जमणार. झाला काय वल्ली? हे
हे बघा, मला मान्य आहे की मला सचिनला आनंदात बघायचंय, त्याचं आयुष्य आनंदात जावं ही माझी इच्छा आहे, पण हे तेवढंच खरं आहे की मी त्याला दुसऱ्या कोणाबरोबर नाही बघू शकत. नाही, माझी चूक झाली, मी मूर्खपणा केला, मला माफ करा. नाही 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 नाही, इट्स ओके. आय नो इट्स टफ. मी तुला समजू शकते आणि मी इथे आली ते फक्त तुझ्यासाठी आली आहे. मी तुला काय फील होत असेल हे मी इमॅजिन करू शकते वल्ली. सो रिलॅक्स, इट्स व्हेरी नॉर्मल. तू माझी मैत्रीण आहे आणि आता आपली मैत्रीच माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो काळजी घेतो, येते मी. वल्ली, रविका ताई, मी काय झालं वल्ली? रिया मॅडम इकडे आल्या होत्या आणि मी खूप प्रयत्न केला, पण माझ्याच्याने नाही होत आहे. मी सचिनला दुसऱ्या कोणाबरोबर नाही बघू शकत, मला त्रास होतो, मी त्यांना परत पाठवलं. वल्ली, आपल्याला असं काही करायचं नाहीये जे तुला मान्य नाहीये. तुझ्या मनाविरुद्ध काहीच नाही करायचं, ठीक आहे? ठीक आहे, शांत, शांत हो बघू. बघ, नाही, मी त्याला दुसऱ्या कोणाबरोबर नाही बघू शकत. नाही, माझी चूक झाली, मी मूर्खपणा केला, मला माफ करा. शी यार, या नामिका नेहमी माझा मध्ये येते. सगळं सेट होता, वल्ली माझं आणि सचिनचं लग्न लावणारच होती, पण नाही, अनामिकाला माझा हॅपीनेस बघवत नाही. सगळं गेम बिघडवला तिने. आय जस्ट हेट हर. आय हेट अनामिका. बघितलीस का तुझी बदललेली रिया? ही बाई या जन्मात बदलणं शक्य नाही. तुमची आई ज्या जमिनीसाठी लढतीये ना, त्या जमिनीचे कागद येते. हे कागद तुझ्याकडे कसे आले वल्ली? तुमच्या आईची जमीन जी बाई बळकवण्याचा प्रयत्न करत होती ना, ती बाई आता सुधारली. वल्ली, तुला खरंच वाटतंय ना की रिया बदलली आहे? मग मी सांगते तसं कर. तू रियाला सांग की तुझ्या मागे तुझी अशी इच्छा आहे की रिया आणि सचिननी लग्न करा, ठीक आहे? म्हणजे तिला खात्री पटू दे की तुला हे हवंय, आणि मग नंतर तिला सांग की तू तुझा निर्णय बदललास. मला माझा निर्णय बदलायचा नाहीये. अनामिका ताई, समजून घ्या ना. तरी तू निर्णय बदललास असं सांग तिला. असं करून तर बघ, आणि मग ती तुझ्याशी कशी वागते ते बघ. हे बघ, ती बदलली असेल तर मग प्रश्नच मिटला. पण मला खात्री आहे की रिया तुझ्या बरोबर नाटक कर. कर तर खरं वल्ली, ऐक माझं. आणि तू हिच्यावर विश्वास ठेवायला निघाली होतीस. इतकी कशी भाव वाटे हो?